नक्कीच कसं आहे की मी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर. नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला. सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी, रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं. काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात, तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या. त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन. पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मी तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये. तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे. नाही, हे कसं आलं माहिती आहे ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल. त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल, संतोष धुरी नाराज. मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही. त्याप्रमाणे म्हणजे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं, हे पण चुकीचं होतं. मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्या कारणाने वगैरे नाही. आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल, ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन. मला थोडा वेळ द्या. तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे. तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या, पण तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही. तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? ना, मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे. ते काही कामं असली पण याची तर ते भेटायचे आहेत आम्हाला, आमच्याशी चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला. ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून, सिंधुदुर्गावरून रात्री प्रवास करून आले संध्याकाळी. आणि तसेच परत सकाळीच त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये, तो कॅन्सल करायचा होता, तरी पण ते येऊन मला भेटलेत. आणि हो, नक्कीच मी सांगतो ना तुम्हाला, मी दुपारी बोलतो ना, मग मी कृपा करून नाही आता मी आम्ही ज्या दुरींना ओळखतो की प्रत्येक वेळी पक्षासाठी धावून जाणारे, प्रत्येक वेळी आवाज उठवणारे दुरी आम्हाला माहिती आहेत. मग अशी वेळ का आली की आपल्याला हा नक्की मी याच्यावर दुपारनंतर प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही, माझ्याशी कोणी बोललं नाही. संदीपजी देशपांडे तुमचे अत्यंत जवळचे आहेत, जयवीरूची जोडी, त्यांनी पण माझ्याशी संपर्क साधला, माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो, इकडे मला भेटलेत ते मित्र म्हणून मला भेटलेत ते. पण ती जर नक्कीच कायम राहील, आता जर त्यांनी ठेवली तर. पण एकंदर पाहिलं गेलं निवडणुकीमध्ये नाही, मी कोणाची चर्चा केली नाही. मी हा निर्णय 2 दिवसात घेतला आणि मी प्रवेश केला. पक्ष हा का निवडला? कारण इतरही पक्ष आहेत, कारण तुम्ही आधीपासून भाजपवरती सगळेजण टीका करत होते, पण तुम्ही जसे आम्ही सगळ्याच पक्षावर टीका करत होतो. विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो, तसे वेगवेगळ्या पक्षावर केली. मला नाही वाटत उशीर झाला. एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते, त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे. माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही, आता तुम्हाला कसं कळणार ना. आतापर्यंत आपण फ्रीस्टाईल म्हणजे मनसे हा मनमोकळा पक्ष होता, त्या ठिकाणी अनेक गोष्टी मांडता येत होत्या, गोष्टी करता येत होत्या. मात्र आता तुम्ही भाजपमध्ये जाता, तिथं तो पक्ष बघितला तर आपण शिस्त खूप प्रिय आहे, त्याकडे आपण आता. नक्की मी शिस्तप्रिय आहे. मी डिसिप्लिनरी सर्व्हिसमध्ये होतो, मी फायरमध्ये होतो एअरपोर्टला. त्यामुळे मला डिसिप्लिन काय आहे, मला चांगलं आहे, माझ्या अंगात माझ्या रक्तात भिडलेलं आहे, त्याप्रमाणे मी करणार. हे बघ कसं आहे माहिती आहे ना, कुठली अटी शर्तीवर जाणं ना हे मला पटत नाही. त्याप्रमाणे मी ज्यावेळेला मनसेमध्ये पण प्रवेश केलेला, तर आम्ही आलो ज्यावेळेला साहेबांबरोबर, त्यावेळेला आम्ही कुठल्या साहेबांना अटी शर्ती नव्हत्या सांगितलेल्या की आम्हाला हे करा, आम्हाला ते करा. सत्याने राजसाहेबांनी जे दिलं ते आम्ही घेतलं.
त्यांना जे योग्य वाटलं ते. तिचा फटका बसला का जे इच्छुक मी दुपारी बोलीन नक्की. मला हा प्रश्न दुपारी विचारा नक्की. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मनसेचे नेते संतोष धुरी आता पत्रकारांशी संवाद साधत होता. अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारले, मात्र आपण दुपारी बोलणार असं ते सांगतात. नाराज आहेत, त्यामुळे आपण 2 दिवसात मनसेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं ते सांगतात.